राजकारणाचा काही नेम नसतो, त्यात शेवटच्या क्षणी काही होतं असं म्हटलं जातं. सत्ता व खुर्चीसाठी तत्त्वांना हरताळ फासला जातो ते अगदी खरं आहे. त्याचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील 13 तालुका पंचायतीच्या काल सोमवारी झालेल्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या वेळी आला. त्यातून नवी राजकीय समीकरणं आकारास आली. जुन्नरला ही निवडणूक एकत्र लढलेले राष्ट्रवादी व उभाटा शिवसेना सभापती उपसभापती निवडीच्या वेळी मात्र वेगळे झाल्याचे दिसले. उभाटा गट शिवसेनेबरोबर गेला. सध्या अतिशय चंचल झालेल्या या व काल दिसलेल्या या राजकारणाचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी उत्तम कुटे आणि तुम्ही पाहतात आपला आवाज. पुणे जिल्ह्यातील 13 तालुका पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीत 9 मार्च रोजी घड्याळाचा मोठा गजर झाला. त्यांचे 10 सभापती झाले, तर एकेका ठिकाणी भाजपा शिवसेना आणि उभाटा शिवसेनेच्या गळ्यात ही माळ पडली. मात्र त्यासाठी काही ठिकाणी विचित्र तडजोडी झाल्या, त्या कराव्या लागल्या. राजकीय पक्ष, त्यांचे नेते, लोकप्रतिनिधींच्या या कोलांट्या उड्या पाहायला मिळाल्या. जुन्नरला कट्टर विरोधी दोन्ही शिवसेना एक झाल्या, तर हा कित्ता मुळशीत दोन्ही राष्ट्रवादींनी गिरवला. प्रथम पाहूयात कुठे राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर झाला ते. स्थानिक आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या करिश्म्यामुळे 10-0 असा एकतर्फी विजय मिळवलेल्या मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचे सुनीता येवले, साहेबराव कारके हे सभापती उपसभापती बिनविरोध झाले. याच पक्षाचे आंबेगावात कैलासबुवा काळे हे सभापती, तर ज्योती पारधी या उपसभापती, तर शिरूरला स्वाती घावटे आणि रामराव सासवडे हे यापदी आरूढ झाले. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे 4थे सभापती बारामतीत किरण तावरे झाले, तर उपसभापतीची माळ शुभांगी आगवणे यांच्या गळ्यात पडली. इंदापुरातही घड्याळाचाच गजर झाला. तेथे हर्षवर्धन लोंढे सभापती, तर जयकुमार कारंडे उपसभापती म्हणून निवडले गेले. भोरला घड्याळाच्याच मनीषा कंक व विशाल कोरडे यांना हे पद मिळालं. तेथे विधानसभा नगर परिषदेनंतर तालुका पंचायतीत सुद्धा भाजपाचे संग्राम थोपटे यांच्या पराभवाची हॅट्रिक झाली. वेल्ह्यात ही पदं राष्ट्रवादीच्या सुवर्णा राऊत आणि संदीप खुटवड यांना मिळाली, तर हवेलीत याच पक्षाचे युवराज काकडे आणि विद्या गायकवाड यापदी विराजमान झाले. मुळशीत कृष्णराव उर्फ बाबाजी शेळके हे राष्ट्रवादीचे सभापती झाले, मात्र त्यासाठी त्यांनी शरद पवार गटाची मदत घेतली. त्यांचे दगडू करंजावणे यांना उपसभापती केलं. असंच काहीसं पुरंदरला घडलं. तेथे सभापती राष्ट्रवादीचे अमित झेंडे, तर शिवसेनेचे प्रवीण जगताप उपसभापती झाले. जुन्नरला हडवैरी दोन्ही शिवसेनेची सभापती उपसभापती निवडणुकीच्या वेळीला युती झाली. तेथे शिवसेनेच्या कमल शेळकंदे सभापती, तर उभाटा शिवसेनेचे एकमेव सदस्य अमित ढोले उपसभापती झाले. ढोले यांनी शिवसेनेशी युती करून उपसभापतीपद पदरात पाडून घेतलं. विशेष म्हणजे तालुका पंचायतीची निवडणूक उभाटा शिवसेना ही राष्ट्रवादीबरोबर लढली होती. नंतर काल मात्र पक्षादेश झुगारून त्यांचे ढोले उपसभापतीच्या खुर्चीसाठी शिवसेनेसोबत गेले. त्यातून जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुल बेनके यांना शिह दिला. कारण 6 सदस्य असूनही उभाटा व भाजपच्या एकेका सदस्याच्या मदतीने सभापती करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तो 8 सदस्य असलेल्या शिवसेनेने उभाटाचा 1 सदस्य आपल्याकडे घेऊन हाणून पाडला. पक्षादेश न पाळल्याने ढोलेंवर आता काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान त्यांच्या या बंडखोरीमुळे जुन्नरला काल मोठा तणाव पसरला होता. संतप्त उभाटा पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ठाण्यावर नेल्यानंतरच तो निवळला. राजकीय पक्ष व त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या या कोल्हांटुड्या आणि सोयीच्या राजकारणामुळे पोलिसांची मात्र नाहक धावपळ होते. तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न त्यातून निर्माण होतो. निवडणूकच नाही तर त्यानंतरही खुर्ची व सत्तेसाठी होणाऱ्या राजकीय साठेमारी व कोलांटुड्या आणि
तत्वांना हरताळ फासणाऱ्या व खूप बदललेल्या या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. पुन्हा असा विषय घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.